मराठी बोला सगळीकडे मराठीच बोला आणि महाराष्ट्रात मराठीच बोला। नमस्कार, माझं नाव विश्वेश पेडणेकर पवार। तुम्ही पाहत आहात नवा काळ न्यूज आणि आज आपण आलो आहोत गुढीपाडव्याच्या निमित्त मुंबईच्या हॉटस्पॉटवर, दॅट इज गिरगाव। तुमचं नाव? नमस्कार, मी डॉक्टर तेजस लोखंडे। यावर्षी अभिजात दर्जा जो आपल्या मराठी भाषेला प्राप्त झालाय त्या अनुषंगाने भाषा ही किती प्रगल्भ आहे आणि त्याचा मराठी भाषेचा प्रवास हा कुठून कसा झाला, जर का इथून बघाल तर आम्ही 3 पर्व यात दाखवलेले आहेत। तुम्ही इथे किती वर्ष येत आहे? मला 7 वर्ष तरी झाली आणि मी पार्ल्यावरतून येतो। खास करून इकडचे जे वाईफ्स आहेत ते खूप चांगले आहेत। वर्षातनं एकदा यू आर एबल टू फील दॅट ऑल दॅट जे गुढीपाडवाचा जो ऍक्च्युअल एनर्जी आहे, जो वाईब आहे, दॅट यू कॅन फील हिअर। आपल्या या संस्कृतीला कसं जपलं पाहिजे याबाबत तुम्ही काय बोलाल? आता ही जी संस्कृती आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, ही आता रेअर आहे, आता दुर्मिळ होत चाललेली आहे। तर ही दुर्मिळ होत चाललेली संस्कृती जपायची असेल तर त्याला आपणच रिस्पॉन्सिबल आहोत आणि आपल्यालाच जिम्मेदारीनं आपल्याला जबाबदारीनं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत। आता याच्यात ही जर जपायची असेल तर कुठून जपू शकतो? तर लहान मुलं, आता लहान मुलांना, नवीन येणाऱ्या जनरेशनला हे काय आहे माहीत नाही। तर आता ह्या मुलांना जर आपण शालेय शिक्षणासोबत जसं आपण पीटीचा क्लास असतो त्याच पद्धतीनं जर आपण हा मर्दानी खेळाचा जर क्लास आपण जर चालू केला तर आपल्याला ही कला नुसतं जपायचीच नाही तर ती येणाऱ्या पुढच्या जनरेशनला सुद्धा ही कला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल। व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या पिढीमध्ये न अडकता पुन्हा एकदा त्यांनी मागोवा घ्यावा आणि संतांच्या दुमदुमलेल्या पंढरीमधून, महाराष्ट्राच्या साहित्यामधून, महाराजांच्या शिव इतिहासातून आणि वर्तमान आणि आपल्यासारख्या प्रसार माध्यमातून या अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषेचा उदो हा आपण करूया।